अरे बुडोबा करता का लग्न? काऊन नाही बा करतो, नाही तर काय तर आहे का तुम्ही मावशी? बाबा माझी मावशी आहे लग्नाची, म्हणूनच तुम्हाला म्हणून राहिलो की नाही करता का लग्न. हा आलता का पोरगी पाहिले? खरंच आहे का रे बसूला? खरं आहे नाही तर काय खोटं आहे का? हं? चला लग्न करत झटकन देतो तुमचं करून अटपून देतो. होतल्या का शिवलाल बेकारातल्या का तू गोतूशीनल्या का मला फालतूल्या का? हं? काही लगा काही बोलतो काय रे? या वयात लग्न करायला आता का मला? बुढे बा सांगा हो बुड्याले, सहज संधी सोनं करायला हाय माई मावशी झटकन देतो करून या बुड्याचं. दुसरे गड्या रोग बसाच्या शेत नाही पडलं डबल डबल. कसं शिवला म्हणून राहिला त्याची मावशी आहे तर करून टाक. तसंही लगा हातान भाकरी थापून राहिला तू. बरी आहे बायको, भाकर तर करीन सायाची. करून टाक सायाचं आहे ना, घर बसल्या आलं ना आता. नाही रे बाबा, लोक शेण घालतील का या वयात लग्न केलं तर बाबा काय म्हणतील लोक गावातले. काय तर बुड्या एवढा माजला होता की या वयात लग्न केलं. नाही रे बा तू करतील असा रे लोक. कोणतील बुड्डे बा या रघु बुड्यात दमच नाही ना हो लग्न करायचा. हाय आपली मावशी हा बुडा करत नाही लग्न, राहिलंच नाही गैला बुडा बुडा हो. आता आता काही नाही राहिलं बुड्यात. सारं हे व्हायला पाणी जिरेलाय बुड्याचं. आता नाही लग्न करत बुडा. जमत नाही ना आता काय लग्न घरी करून घेण्या गाड्या झटकन पटकन रघुले का आला त्यानं तोंडात म्हणून राहिला तो देतो म्हणते त्याची मावशी. करून टाकणं सायचं लोकांचं काय करावं लागते आपल्याला. टाक करू. या बुड्यात दमच नाही ना काय करू ना बुडा लग्न. अरे लग्नाले दम पाहिजे ना. काय दम दम करून राहिला रे. लग्न झाल्यावर त्या मावशीला विचारतो कसा आहे तर. अजून रघुचा दमच नाही पाहायला तुला कसा आहे तर जलवा. आण चाल ती मावशी पाहिलं ते लग्न करून चाल. वय वय करून राहिला ना जास्त. लोक काऊन नाही नाही करा मग. चला देतो मावशी करून. वा शोभत नाही म्हणून नाही नाही करू. पण आता तू अटी तटीवरच आला, आपल्या वारीवर आला, तू दम काढून राहिला तर मग आता कसं आली अंगार तर घ्या मग शिंगार. असं काम आहे मग आपलं. लोकांचं काय घेणं देणं आहे हो. तुम्हाला भाकर थापायला बायको पाहिजे की नाही. हातात भाकरी थापून राहिला ना तुम्ही. तुमचं तुम्ही पहा लोकांचा काल पाहता. उद्या आता तर लोकांचा विषय सोडलाच नाही. कारण दिसून चांगला राहिला ना मी. कसं त्या मावशीने पास केलं पाहिजे मुली. तसं आपण चिकनात आहो म्हणा, पण तसं चेहरा पद्धतशीर दिसते ना. हिरो सारखे दिसून राहिले. फक्त थोडंसं फेशियल करावं लागेल आपल्याला. थोडंसं बरोबर. मग आता जातून बा दुकानात तर थोडासा घेतो मेकअप फेकअप करून. लिपस्टिक घेऊ का लावून. या ना या मेकअप करून या. शिवलाल हा काय का पोरगी आहे का याला मेकअप करायला लावतो तू तर. चालणं झटकन काढणं गाडी झटकन पाहुणी पोरगी ती मावशी. चाल सणात गण हाणून घेऊ. ए बाबा थोडंसं कसं चांगलं दिसलं पाहिजे ना. बुढीनं पास केलं पाहिजे की नाही मले. थोडंसं घेतो पावडर चोपड चापड करून आणि थोडंसं क्रीम बिरीम फेरम लवली लावून येतो ना. मग थोडासा अजून चांगला दिसेल उजट दिसेल ना मी उजट. हा बा तुझ्या मतान कर बा मेकअप कर की काय कर बा. काय बा का माणूस आज तू. बुडे बा चाल बुड्या चाल दुकानात जाऊ. हो बापा चाल गड्या शिवलाल तुझी मावशी पास करीन बा मला. जमलं पाहिजे आपलं. नाही तर मग कसं तटूक जा हिंबट तोंड करून घरी या. कसं त्या मावशी नाव म्हटलं पाहिजे. जमला पाहिजे आपला जुगा. काय टेन्शन घेऊन राहिले माझी मावशी तुम्हाला 100% पास करते. कुठे बा तुम्ही हँडसमच आहे तेवढी दिसायला. चिकणे चोपले आहे ना. काऊन नाही करणार माझी मावशी तुम्हाला पा. चला तुम्ही चाल बा चाल. तू असल्यावर काही टेन्शनच नाही मग आपल्याला. चाल शिवलाल पण जमलं पाहिजे हो आपलं. हो तुला सांगतो हो. कारण आता कसं गाडी माझी कोरोडमध्ये आली. लोक मला कसं म्हणणं नव्हतं लग्न करायला. पण आता तू म्हणून राहिला तर कसं चाला ना तुम्ही फक्त चला. का बुडे बा तुमच्या सोबत्याला कुठे नेलं लावलं बाबा शिवल्यानं. काय माहित गड्या कुकडे चालले हे झाले का बुडे बा तुमचा सोबती कसा पाहून राहिला भिरवी. अरे बाबा काढ रे अटून गाडी काढ रे बाबा अटून लवकर पटकन. हा बोलला नाही पाहिजे बा. हा बोलला कधी की नाही तुला सांगतो डोकसंच खाते. लवकर का हा बुडे बा. काय एवढे फास्ट हे टेबल शीट चालले कुठे जायचे काय समजून नाही राहिलं बा. काही बोलले नाहीत गड्या माझी. रग्यात बोलते सांगते मुले काही ना काही. काय झेमेला काय यायचा. नक्की बुडे बा काही ना काही शाळा आहे यायची. काहीतरी गेम करायला चालली हे. हा आता रग्या असल्यावर काय ना की गेम तर होणारच आहे भाऊ. माणूसच तसा आहे ना पहिली. 40-50 चक्कर जमीन गेली भाऊ लुगल्यात. काय ना काही गेम आहे. शिवल्या बी आहे सोबत. नक्की काहीतरी शाळा आहे. उकडे तरी तमाशा बसला वाटते भाऊ. चालला गडी पायाले. बुडे बा खरंच तमाशाच असून राहिला. म्हणून तो बुडा थांबला नाही. तुम्ही म्हणत होते काय कुठे चालला रे. काल चालला तमाशा पाय ढमुक खर्च करताय प्लान करता का. त्यासाठी पटकन गाडी भेटायला दे ना. हो दे साय गेले खलास. हो दे आपल्याला काय नाही करायला लागत चालायचं.
त्या तमाशात पहिलेच रग्या खलास व्हायला ना आता डबल खलास होते वाटते. राहिलं सुईलं सारं इकते वाटते त्याच्यामध्ये घरदार. हा नाताल काही नाही ठेवत. बुडे बा तुमच्या सोबत्याला भलता नांदा राजा तमाशाचा इस्टेट गमवली त्या बुड्यानं. आता तुम्ही तुम्हाला नांद नाही का तमाशाचा? आपल्याला काही नांद नाही भाऊ तमाशाचा नाही फमाशाचा नाही कशाचाच नांद नाही भाऊ आपल्याला. हा 2 टाइम खा आणि गरम बसा आणि काम करा आपलं एवढाच नांद आहे आपल्याला. तुमचा सोबती एवढा फैली असल्यावर तुम्ही सुटले बरे बा का बुडे बा? संगत गुण ते सोबत गुण बा त्याला म्हणणार बोलणार कोणी नव्हतो. इस्टेट बम होती त्याजवळ कोणत्याही काही टेन्शन नव्हतं ना. राजा माणूस होता तो रग्या. आपण काय भाई नंबाईचं बोखाराचं कामाला गेलं तर खाऊ. हा आपल्याला काही नव्हतं ना. अरे फाटक्या 100 पॅना घातल्या बाबा. लग्न होतलं 100 पॅना घातल्या म्या. काय सांगू तुले दुसऱ्याचे कपडे घातले म्या. अशी परिस्थिती होती आपली. आपल्याला काय तमाशा शोक लागेल भाऊ रे. बुडे बा जाऊ दे बा आता हे मागचे किस्से काढून काही फायदा नाही बा. चाल आपल्याला काही करायला लागत नाही. चला चला. बुडे बा तुम्ही थांबा आठीसा मी आलोच मावशीच्या आठून. अरे बा आठी काल थांबून राहिला मग रस्त्यावर येऊ दे ना बा आम्हाला सोबत. अरे बुडे बा तुम्हाला समजतच नाही राजा. येतो ना मी. मावशीला सांगा नाही लागणार का पोरगा येऊन राहिला म्हणून तुला पाहायले. एक तर मी द्यायला फोन नाही केला बा. मग घरूनच फोन करायला पाहिजे ना. हे असं असते का मग वक्ता बटी थांबा साठी थांबा. बरोबर आहे का हे गल्लीवर उभं आहे ना. अरे बा बुडे बा मावशीचा फोन नाही हो. बरोबर बा शिवला आली तुझं. हो पाहिजे आठीसा कसं आपण पोरगी पाहायला चाललो नाही तर तसंच बिड्या प्यायले. तुम्हाला मोठी गंदी सवय. आता इमलच्या पुढ्या मागेल. मग पोरगी पाहायला आलो याचं भान ठेवता. भस्कन सांगून देतात बरं लोक. बुढे तुझ्या घरी पोरगा जो पाहायला आलता की तो तंबाखू खाते पुढेही पेते बिडेही पेते. बिष्टालाही वळते असं सांगतात लोक. बदनामी होते मग लग्न होत नाही. लक्षात ठेव जा हे सांगून राहिलं तेवढं. आता मग कसं चालले आपण सुट्टा मारायले. नाही रे बापा मी काल तो बिडी काढी प्यायले काय कुठेच जात नाही बा. अटीच उभी राहतो खाय आम्ही. कारबा कोणती हा शिवलाल तू काही टेन्शन नको घेऊ. मी सोबत असले आले का अटीच उभी राहतो आम्ही. बरोबर मग मी येतो मावशीला भेटून. मी फोन लाईन तुम्हाला. फोन लावलं की येऊन जातो या गल्लीने समोर समोर. हा कोणतील्या या शिवल्या चाट्याचं नाहीत रे बा. या गावात आणून सोडून दिलो शिंदलेकरांना चालला जाईन घरी. बावली बिल्डिंग पोर काय बा. काय तर मावशी दाखवतो बुडे बा मावशी दाखवतो तुम्हाला. लगन देतो करून सारा चाटाळ्या काम. नाही रे एवढी कशी आहे चाट मारीन तो. घरी गेल्यावर शान नाही निघणार का त्याची. नाही खरंच अशी त्याची मावशी लग्नाची म्हणून तो म्हणत अशी. नाही तसं एवढी चाट नाही मारत कोणी. बरोबर बा चाट नाही मारली की झालं त्यानं. पण कसं गड्या पोरगी चांगली पाहिजे रे बा. हो दिशा गिशाले रूपवान असली की नाही खास लग्नच करतो मी त्याबरोबर. आपण तुला शिवल्याला पहिले विचारलंच नाही गड्या. कारण गड्या पोरगी कशी काय तर गोरी गुमटी आहे की उंदरी आहे तायाचं बुड आहे विचारायला पाहिजे अजून तुला. आता तडसा जाण निघा कायचं काही काय बेंद्र कसं करशील मग. गड्या हा तर टुबलेट पेटलाच नाही बा माया. कारण गड्या कशी आहे काय आहे तो. आपल्याला कसं उंदरी बांदरी पटत नाही बा. गोरी गुमटीच पाहिजे चिकनी चोपडी. तर आपलं मन ठरते भाऊ. नाही तर मग कशी खरबोडी असली की आपल्याला जमत नाही. मग बायको कशी पाहिजे माणसाला चिकनीच. काय माहित बा आता पोरगी कशी निघते कशी नाही. उंदरी आहे की बांदरी आहे की काय कशी आहे आपल्याला काय माहित आता. अटच्या आठी सांग आता. एक तर तो शिवल्या तिकडे गेला. त्याला विचारलं नाही एक तर तुला. तबा 8 लोक आलं तर 5 लागीन ना. आता कशी असू दे आता. घरी विचारायची आठवण राहिली नाही गड्या पोरगी कशी काय म्हणून. गोड झाला सायाचा. जाऊ दे बा आता. चालता काय गलीनं पुढे तो म्हणे येता. चालता काय नाही आता सध्या जाऊ नये. त्याचा फोन येऊ दे आपल्याला. चाल ना गड्या रस्त्यानं पाहून आपण काय विचारपूसही करू थोडंसं. बरोबर चाल तुझ्या मनाची काही शांती होणार नाही. चाल पोरगी फक्त गोरी गोमटी चिकनी चोपडी निघायला पाहिजे. नाही तो कसा आहे उंदरा माल काही कामाचा नाही. आपल्याला पसंतच नाही तो. पालागीन बातडी जाऊन आता पहिले तेच पालागीन. मावशी व मावशी मी शिवला लाव ना. शिवला ये ना तू इकडे तर ये बाहेर तर ये. बाबू शिवलाल आहे का रे. आली रे बाबू आली. अहो मा पोरगा आला हो मा शिवलाल मा भेटीले. अरे बाबू कसा काय आला रे बाबू अचानक. आता मावशी तुला मला काम नव्हतं सांगायला तर काय ते काम केलं बा म्या. बरोबर बाबू झालं का ते काम. हो झालं ते काम. तो पोरगा सोबतच आणला म्या. तयारी गेरी आहे घरात करे. कसं मग पाहुणे कसे येतील तर कसं पद्धतशीर पाहिजे घरात. चांगला आहे ना. बेवडा बावडा नाही ना बाप्पा. दिशा हँडसम आहे ना रे भाऊ. की असाच आहे. पोरगा अरे हिरो अमिताभ बच्चन फिका पडते आमच्या गावात. त्या पोराला अमिताभ बच्चन म्हणतात.
असा चिकना चोपडा आहे बिलकुल, गुच्चा तगडा बी आहे. मग हुशार आहे, एकदम हुशार बिलकुल. पाय ना फक्त मावशी, पाय तर कसा पोरगा आहे तर. अरे बाबा चांगलाच पाहिजे मुली, नाही तर मग कसं जसा खेकड खाकड डोंगरा डोंगरा तसा नाही पाहिजे. हो चांगला पाहिजे. हो काहीच वांधा नाही मावशी, पोरगा एक नंबर टापा, गॅरंटी मी घेतो ना. अरे बाबा निर्व्यसनी आहे ना, की तांबाखू बिड्या मिड्या फुकते काही. तसं बा पहिला नवरा बिड्या पिऊस मेला, खोकलो म्हणून तुला विचारून राहिली बापा. याले करा आम्ही आणि याले असा बिड्या प्याला शो वाटी बियाले खलास. बाप्पा खूपच निर्व्यसनी आहे, चिलूम पाहिजे. आता काय सांगा गुड्डीले, कुठे गॅरंटीड. हा बापा सुपारीचं खाणे खात पोरगा, बिड्यान खाण्याचं दूरच राहिला, तांबाखू दूरच राहिली, निर्व्यसनी एकदम बिलकुल. मी काय मावशी तुझ्यासाठी असा तसा पोरगा पाहिणार आहो का, बेवडान बावडा काय बा मावशी, कशी बोलतो मावशी. बापा मला निर्व्यसनीच पाहिजे बाबा. पहिले भेटायला तर मला बेवडा. सारा सत्यानाश केला माझ्या जीवनाचा त्यानं. बिड्यास पी नुसता, गांजा पी, सारा लंबा लावला दुकान. काहीच वांधा नाही मावशी, फक्त तू आता व्यवस्था कर बा बशा उठायची त्याची. असं आहे ना काही गाद्या माझ्या अंदर काही पद्धतशीर आहे ना व्यवस्थितशीर घरात, की बसूची नाही वाकाईवर कसं माहीत चौघं मोशीन 4 पाहुणे. अरे बापा शिवला तू काल चौगम रे बापा, खाली व्यवस्था आहे बापा. 4 गाद्या आणल्या बनवून म्या. पाहुणे पाहिले तर सारं पद्धतशीर केलं ना म्या. पहिल्यासारखं थोडी आपलं राडगडानं राहिलो. त्या मावसा होता तर होतं ते. खराब मरा परिस्थिती आपली गरीब होती. आता चांगली परिस्थिती, आता चांगलं करू. बरं मावशी, मग कसं तू कर तयारी, मी आणतो पोराला बोलू. हो बाबा मी तयारी करतो, तू पोराला आण बोलू. मावशी थोडीशी कशी पावडर मावडर जरा जास्त लावतो. कसं पोराला कशी हिरोईन सारखी दिसली पाहिजे तू, नाही तर कशी येडी गबाडी. थोडीशी कसं लाली माली पद्धतशीर. बापा करतो ना सारं. आता मला काय समजत नाही का, मी काय हेंबाडी आहो का. पोरगा पाय याला लावाच लागते, थोडीशी लाली लावा लागते, लिपस्टिक लावा लागते, काजळ लावा लागते डोळ्याले, पावडर लावा लागते, फेरव लवली लावा लागते. समजते ना मला सारं. मी काय आजची पोरं पाहून राहिली का. जाय करतो मी सारच मेकअपच करतो. जाय म्हणतो आण पोराले. बरं मी आणतो पोराला. बापा झालं बापा, माय उरकते बापा. कसं असं बापा लग्न करून टाकू, कसं आधार पाहिजे माणसाले. माय नवऱ्याशिवाय नाही हो माय काही. विधवा पाहिजे, लय खतरनाक काम आहे. चाल ना चाल, बरं दोस्त व्यवस्था करू. पोरगा आणला हो मायानं, चांगला जेवा नाही म्हणते. चाल बापा, चांगला असला तर झटकन करून टाकू. अरे बापा कोण देईल. हा शिवल्या पोरगी दाखवते की नाही आपल्याला, की आपला टाइमपास करते. अर्धा घंटा झाली अटून बसे लावल्या का, नुसतं चहा पाजला आणि पाणी पाजलं येणं. पोरगी दाखाय ना पत्ता आले का, पोरगी पाहायला आले काय. गड्या शिवल्या कधी येते रे बा तुझी मावशी. आमच्या गड्याला घाई झाली ना गुले. कधी दाखवत तू पोरगी. गुडे बा आता सांगा तुम्ही, आता मेकअप बिकअपले टाइम नाही लागत काय. काय बाबा तुमची घाईच आहे बापा मोठी. माने येते ना पोरगी. येते मै मावशी. गुडे बा आली हो पोरगी. बस हो मावशी बस. पोराची तर पुरी जातच दिसतात म्हणजे. हे तर खेकडात आणला या ना तो. आम्हाला धमाचा कोणा रोगार चालत नाही. हात बिगडेल बंदूक दिसते हो माय. तर हात शिवल्या म्हणे जवान आहे म्हणे जवान. हे तर डोंगरा आहे हो माय. 90 वर्षाचं. याच्या मस्ती मारतं काय बाबा मले. उडे कसं उडे. हा तर पुरा डोंगरा आहे पुढे. मसनात गौऱ्या जायला त्याचे. दे बाबा तो विशेष काढू नको. आपल्याला हो म्हणणं नाही जाय आपलं. बड्या कोणती एक नंबर पोरगी आले का, चिकनी सोपडी अरे बिलकुल. मग मनातली राणी जायला का, हे तर पटलेलं का आपल्याला. हो तिच्या बरोबर लग्न झालेलं का, सुखही सुख आहे रे बाबा. काय ना दिशाला हिरोईन जाणार बाबा. ना बाबा काही नको विचारपूसही झालं नाही तर झालं का, तुझं मन बाहेर लिहिलं का काय का. रघु कसं रे, थांबणं जरा शांत ठेवून. घ्या विचारून घ्या पोराले. काय प्रश्न विचारायचे असेल ते विचारून घ्या. विचारायला लावतो बाबा या मसनात गौऱ्या जायले. हे प्रश्न आता असं जायला घ्या मसनात गौऱ्या. बाबा विचार झाले. काय मग पोराचं नाव. माझं नाव रघु झांगो दाबून दे. काय पोरा शिक्षण गिक्षण. जुनी 4थी पास. बरं. काय मग पोराचा काय व्यवसाय धंदा गिंदा काय. आपला व्यवसाय तर काय नाही बा. आपण जातो दुसऱ्या मजुरीन कामाले. रात्री पाडीचे काम करतो आपण रखवालीचे. बरं मग पोराचं शेती किती काय. शेती आहे 3.5 एकर आहे. बरं मग काय पोराचं काय पहिले लग्न व्हायला. पोरं सोरं काही आपत्ती आहेत का काही. लग्न तर होईल होतो बा, पण कसं बायको मिली अटॅकनं.
तिले एक पोरग होतं तर त्याचा येतो ॲक्सिडेंटमध्ये मेला. तर कसं मला एक नातू आहे 20-22 वर्षाचा आणि मी आहे बा. बरं बरं, मग नाताची परवानगी आहे ना बुवा लग्न करायला, नाही तर मग कसं बघता घर आपत नाही आली पाहिजे मग. नाही नाही, नाताचा काही वांधा नाही, टेन्शन घेऊ नका तुम्ही. नातू खिशातच असते माय, मी म्हणेन तेच आहे पूर्व दिशा. टेन्शन नका घेऊ तुम्ही नाताचं माय. बरं बरं, मग काही घरचे कामं घे मग स्वयंपाक गिपा. बाई घरच्या कामाचं काही वांधाच नाही ना. आता 10 वर्ष झाले घरी स्वयंपाक मीच करून राहिलो. भांडे उंडे घराचं साडवून सडा सारवून सारं करतो ना ओके मध्ये काम. काय बुडे तुला काहीच काम करायचं काम नाही, बुडा झालाच करते. सडा सारून स्वयंपाक स्वयंपाक सारं ओके म्हणजे काम आहे. नाही बाबा हा भोबळा आहे ना पण याला काय काला करून देत जाऊ का मी खायले. दात ते मुखात काय करतं. बरं बरं, मग काय तुम्हाला काही पोरीले काही प्रश्न विचारायचे असेल तर विचारून घ्या. अरे बा कोण विचार बरं तुझाच मुरुबी आहे द्यायच्या धनुला. काय विचार लागते शिवलाचीच तर मावशी आहे गड्या. अबे दुसरं काही विचार नको, पण तिचं नाव तर विचार. बरोबर, पुरीचं नाव घेऊ काय? चंपाबली धोंडू हागे. बरोबर, ठीक आहे. नाही तुम्हाला काही अजून विचारायचं असेल तर विचारून घ्या. नाही, आम्हाला काही विचारलं नाही. हो बाबा शिवला चाल बरं तिकडे. 5 मिनिटं चाल बरं तिकडे बोलणार आहे त्यासोबत. बरं मावशी चाल ना. अरे बाबा कोणतील जमते की हुकतेल्या का? त्या बुढीने तिकडे नेलं त्याला शिवल्याले. काय यार बा. अबे त्या बुढीला तू पसंत असशील म्हणून त्या बुढीने त्याला कोपऱ्यात नेलं तिकडे. काय हुंड्या गिंड्याबद्दल लग्न कसं करागते काय नाही विचारपूस चालू असेल ना द्यायचं. विचार करत असतील ते त्यासाठी गेले असतील तिकडे. अवघड्या तसं असेल काही. मी तर पसंत आलोच असेल म्हणा तिले. मला ते पसंत आली गड्या, लय चिकनी आहे गड्या. खरंच सांगतो तुले लय पसंत आली. मग मनातच बसली ती चंपी. मला त्या लिहू दे काय म्हणतात काय नाही पो. अरे बाबा शिवला तू काय मजाक करून राहिला काय माई. मी काय थट्टे येतो का रे ते. तू काय म्हणस पोरगा चांगला आहे गोरा गुण काय. तो तर भोबळा आहे ना, दात नाही त्याच्या मुखामध्ये. असा पोरगा आणला का माझ्यासाठी त्याला का काला चुरून देत जाऊ का मी खायले. का रे बापा भोबळ्या बरोबर लग्न करायला होतं का मला. शिवलाल भाऊ या बुड्याच्या कधी मसनात गवऱ्या जातील माहिती पडणार नाही, रातोरात खलास. काय राजा जरासा पद्धतशीर संबंध तर आणते राजा. निदान 60-65 वर्षाचा एखादा, हा 90-80-85चा आहे ना. अरे मावशी तुले काय सांगू, बुडा लय काकट आहे ना. अरे बाबा हेळे ना हड्ड्या फोडते बुडा मटणाच्या. काय सांगा तुले, दात नसले तरी बी काहीच वांधा नाही. कडक आहे ना बुड, टाईट आहे एकदम बिलकुल. तू अजून काहीच पाहिलं नाही बुड्याचं. नाही बाबा आपल्याला काहीच पसंत नाही हा संबंध बापा. फपाट्याचं निघाण आगीत पडा आपल्याला काही जमत नाही बापाची. नाही बापा पहिलेच तर माझ्या सारा सत्यानाश व्हायला रे बापा. मावशी नाही म्हणू नको बापा, हो म्हण. बुडा लय काकट आहे ना. काय सांगू तुले, फक्त बुड्या मुखात दात नाहीत. त्यानं बुडा आहे की नाही जेवानले मागं पाडते. 4 माणसाचं काम एकटाच करते बुडा. तुले सुखही सुख आहे तटीचा. काय सांगू तुले. अरे बापा त्या बुड्याचं जमीन जुमलाय ते काही नाही. 3.5 एकर आहे त्याच्या उरार एक नातू आहे. कसं काय करा. तो 22 वर्ष आहे त्याचं लग्न आहे. हे आहे धमुक आहे टमुक आहे. कसं करा त्या 3.5 एकरामध्ये कोण काय ह्या. मावशी तुले वावराचं काम नाही ना. तुला सांगतो बुड्याचा पैसा जेवढा दाबून आहे बँक बॅलेन्स. काय सांगा तुले. बम नोटा बुड्याचो. पैसा आहे तर झमकायला बुडते मग लगत. तू म्हणतो बा शिवला पैसा आदला सारच आहे बुड्याचो. अजून तुला सांगतो बुडा 500 रुपये रोज आणते. काय सांगा तुले, मुका बसत नाही बुडा. अजूनही कामाचा आहे. बँक बॅलेन्स भरपूर आहे बुड्याचा. सारा जमाच माल आहे ना. सारा सब माल डब्बे में जाय ना. बरोबर. आता तू म्हणतो बँक बॅलन्स आहे बुड्याचं, तर कसं मग बँकेचं पासबुक दाखवा लागेल बुड्याले. आणि लग्न जर म्हटलं तर मग कसं एकर भर वाहन मानार करून द्या लागेल. कारण बुड्याची काही गॅरंटी नाही ना. खेकड बुडा लग्न वाहन मरा कुटकन त्याच राहती. मग काय करू मी. का डबल विद्वान मे काम आहे सारं सत्यानाश होईल. मावशी बँक बॅलेन्सचा काही विषय नाही. बँकेचं पासबुक मी तुला दाखवायला लावतो. पण वावर एकर भर नाव लिहून द्यायची त्याची मी काही गॅरंटी घेत नाही बा. मला बुड्यासोबत बोलायला लागेल तर तुम्ही तिला हो किंवा नाही मग सांगेन. बरोबर विचारून घ्या त्या बुड्याला तू. बरं हा विषय झाला. आता तुला बुडा पसंत आहे काय. पटला का तुला बुडा. आता कसं आता सारंच आहे म्हणतो तू. बँक बॅलन्स आहे वावर बिवर काय पद्धतशीर आहे तर मग काय हरकत नाही बा. पसंत आहे असं समज आता. बरोबर मग काही वांधा नाही. मी बुड्याला सांगतो मग की असं असं आहे टमुक टमुक आहे. मग का पाहू आपण पुढे खायचं. स्पष्ट बोलून घे रे भाऊ. नाही तर काय असं लुप्ती काही कामाची नाही. जटे गेल्यावर मला होईल तर
असं दोघांचं लग्न झाल्यावर वा भांडणं मग कसं आपत नाही पाहिजे मामा मी एक तर भांडणार आहे काय सांगून राहिली रे बाप्पा तुले. काहीच बांधा नाही ना मावशी, तू टेन्शन घेऊ नको ना. बुड्याचा म्हणजे तुला खडकू जाय त्रास होणार नाही. मा गॅरंटीवर तू लग्न करू ना बुड्यासोबत. हा बुडा म्हणजे देव आहे आमच्या गावातला, काय सांगा तुले. हा माणूस म्हणजे माणूस आहे बुडा. हा टेन्शन न घेऊ तू, खडकू जाय, टेन्शन येणार नाही तुले. आणि टेन्शन आलं तर मी हा बसेल शिवला. बरं शिवलाल भाऊ मग करून टाका डन. हा बुडे जमलं ना. हा हा आता तुम्ही दोघं जण फोर्स करून राहिले शिवला गॅरंटी घ्यायला तयार आहे बुड्याची तर काही हरकत नाही बाबा. पण ते कसं वावराचा विचार बा पहिले एक कर भऱ्याचं. हा मग असं पुढचं पाहिजे. बरं विचारतो मी बुड्याला. चला चला आता विचारतो रे बाबा शिवला त्या बुड्याला स्पष्ट. हा ना बुडे, तू काय टेन्शन घेऊ नको ना. चला मग मित्र, पूर्व भाग आपण उद्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन हा चॅनलला सबस्क्राईब करा.